नमस्कार मित्रांनो, ही स्क्रीनवरची व्हिडिओ बघा. हा तुमचा 16 दात काढला जातो आणि व्यवस्थित प्रकारे कट केला जातो आणि त्यामध्ये एक प्रोस्थेटिक लेन्स बसवली जाते आणि अशा लोकांमध्ये बसवली जाते की ज्यांचा कॉर्निया पूर्ण खराब झालेला आहे कोणत्या तरी इंजुरीमुळे किंवा जळाल्यामुळे, आणि कॉर्निया खराब झाल्यामुळे डोळ्यामधून आत प्रकाश होत नाही, त्यामुळे विजन काहीच दिसत नाही पेशंट. तर अशा पेशंटमध्ये ही लेन्स अशी बसवली जाते डोळ्याच्या आणि गालाच्या मधल्या भागेमध्ये, आणि काही दिवसानंतर ऑटोमॅटिक रक्तवाहिन्या त्या दातामध्ये सप्लाय व्हायला चालू होतो त्या दातामध्ये. आणि हा सप्लाय एकदा व्यवस्थित चालू झाला की ती लेन्स काढून परत त्या डोळा गेलेल्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये बसवली जाते. बसवल्यानंतर काही दिवसांनी त्या व्यवस्थित त्या पेशंटला दिसायला चालू होते. तर तुम्ही कधी अशी सर्जरी ऐकली नसेल, पण अशी सर्जरी आता होते, पण खूप रेअरली होते, कारण की हे खूप किचकट काम आहे. सगळ्यात पहिलं हे इटलीमध्ये डॉक्टर बेंडेट हे ऑप्थल्मॉलॉजिस्ट आहेत, यांनी ही सर्जरी फर्स्ट टाईम केली होती. भारतातही होते पण खूप रेअरली, आणि ह्याची कॉस्ट पण भरपूर आहे. अशा लोकांची सर्जरी केली जाते की ज्यांचा कॉर्निया पूर्ण खराब झालेला आहे, वारंवार सर्जऱ्या होऊन सर्जरी फेल झालेले आहेत. तर अशा लोकांमध्ये ही ऑस्टिओ ऑर्थोडॉन्टिक केरॅटोप्रोस्टोथेसिस असं नाव आहे या सर्जरीचं. तर ही सर्जरी केली जाते. तर ही खूप रेअर सर्जरी आहे. ज्यांचा डोळा अतिशय खराब झाला आहे त्या लोकांमध्ये ही केली जाते. आणि जर अशी सर्जरी तुम्ही कधी ऐकली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.